नागपुर के राजघराने के वंशज मुदोजीराजे भोसले ने कक्षा 8वीं की एनसीईआरटी की पुस्तक से मराठा साम्राज्य का नक्शा हटाए जाने पर कड़ी नाराजगी जताई है। इस संबंध में उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को पत्र भेजा है। साथ ही महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को भी ज्ञापन सौंपा गया है। मुदोजीराजे भोसले ने शिक्षा मंत्री दादाजी भुसे और एनसीईआरटी से भी मराठा साम्राज्य का नक्शा तत्काल पूर्ववत करने की मांग की है। उनका कहना है कि राजस्थान सहित मराठा साम्राज्य के विस्तार के ऐतिहासिक प्रमाण मौजूद है। ऐसे में नक्शा हटाना इतिहास को तोड़ मरोड़ कर प्रस्तुत करने जैसा है। उन्होंने इस महाराष्ट्र की अस्मिता से जुड़ा मुद्दा बताते हुए राज्य सरकार से इस विषय पर ठोस भूमिका अपनाने और केंद्र सरकार से आक्रमक रूप से पैरवी करने की मांग की है। या संदर्भात नेमकी भूमिका अशी आहे की मराठ्याचा जो इतिहास आहे हा एक पराक्रमाने इतिहास आहे। इतिहास हा कोणत्याही प्रकारे कोणत्याही दौरामध्ये इतिहासाची बदल झाली नाही पाहिजे, इतिहासामध्ये काही दखलंदाजी झाली नाही पाहिजे। मराठा साम्राज्याचा जो इतिहास आहे तो अटक ते कटक हा जो इतिहास आहे, जर आपण इतिहास पाहिला आणि त्याची जर सीमा पाहिली तर त्यावेळेस अटक ते कटक हे जेव्हा जातावेळेस राजस्थानने लागत होतं आणि कोणत्याही क्षेत्राला आपल्या अधिपत्याखाली घेतल्याशिवाय पुढे जाऊ दिलं जात नव्हतं, म्हणून राजस्थान त्यावेळेस मराठ्यांच्या अधिपत्याखाली होतं। आणि ह्याचे खूप बरेचसे पुरावे आहेत। 291 पानाचं अगर आपण बघितलं की राजस्थानचं एक गॅझेटर आहे, त्यामध्ये 291 पानामध्ये बी ह्याचा उल्लेख आहे की राजस्थानमध्ये मराठ्यांचं हे होतं। त्यानंतर ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये बी उल्लेख आहे। जर आपण बघितलं की 1822 मध्ये बी ब्रिटिशांनी ह्याचा उल्लेख केलेला आहे की मराठा साम्राज्य हे राजस्थानच्या पलीकडं मराठा साम्राज्य होतं। आणि हे सर्व असताना आणि त्या नकाशा तो त्याच्यामध्ये ॲड केला गेला होता। ऑलरेडी 8वीच्या पुस्तकामध्ये हा नकाशा हा त्यामध्ये घेतला गेला होता। हा संपूर्ण आपण जर बघताल त्या नकाशामध्ये या ठिकाणी आपल्याला लाहोरपासनं अटक, लाहोर, दिल्ली, जयपूर, ग्वाल्हेर हे सर्व आपल्याला या ठिकाणी हे सर्व आपल्याला दिसतं। काही राजकीय लोकांच्या दबावामुळं जर आपण ह्याला बदलवल्या गेलं असलं तर हे फार एक चुकीचं आहे। एक तर हे जे मराठा साम्राज्य आहे या साम्राज्याची आपण मला एक सांगा की त्यावेळेस अशी काही हे नव्हतं की त्यावेळेस असे लढाई विमानं नव्हते की ते डायरेक्ट वरून गेले आणि बंबाडी करून रिटर्न आले। त्यावेळेस घोड्याची आणि आमने-सामने लढाई असल्यामुळं हे सर्व हद्दी पार करतच जावं लागायचं। त्यामुळं हे जे म्हणणं आहे की राजस्थानमध्ये मराठ्यांचं नव्हतं हे फार चुकीचं आहे। आणि आमचं म्हणणं आहे की आपण जर बघितलं तर एक अहमदिया करार म्हणून जो आहे मुघलांनी मराठ्यांशी केला होता, त्यामध्ये मुघलांनी राजस्थानला भोसल्यांच्याला दिले होतं, म्हणजे मराठ्यांना दिलं होतं आणि त्याच्यामध्ये तिथून चौथ वसूल करण्याचा अधिकार हा मराठ्यांचा होता। चौथ वसूल करणं म्हणजे ज्याच्या अधिपत्याखाली जे राज्य आहे त्या राज्यावरनं कर वसुली करणं, त्या राज्याचं व्यवस्था राखण्याचं हे काम जेव्हा मराठ्यांकडे होतं, म्हणून आपण असं कसं त्याला डावलू शकतो। मला एक फक्त राजस्थानच्या राजपूत लोकांना एक म्हणणं आहे की आपल्याला मुघलांचं आधिपत्य आपल्याला स्वीकार होतो आणि मराठ्याचं आधिपत्य आपल्याला का स्वीकार होत नाही। मराठे राजस्थानवरच आलेले आहे, राजकीय क्षत्रिय आम्ही लोक आहे। आम्ही आमच्या इतिहासामध्ये आम्ही राणा प्रतापचे वंशज म्हणून मराठ्यांचा उल्लेख आहे। तर जेव्हा मराठी तुमच्यापैकी असताना मराठ्यांचा विरोध आणि मुघलांना तुम्ही आपल्या डोक्यावर बसवलं, हे कसं काही शक्य आहे।